आदिवासी वनपट्टेधारकाकरता 7E आणि 12E तयार करण्यात आला की वनपट्टेधारकांना स्वतंत्र पद्धतीने 7/12 असावा। आदिवासी शेतकरी कुटुंब हे सक्षमीकरणाकडे जाणार आहे। पात्र आदिवासी व इतर पारंपरिक वन निवासी यांना पट्टे प्रदान करण्यात येतात। सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार वनपट्टा मंजूर झाल्यानंतर संबंधित वनपट्टाधारकाचे नाव 7/12 उतार्यातील इतर हक्क या सदरात नोंदवले जाते। तर कब्जेदार मालकी या सदरामध्ये महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असतो। ज्यांची नोंद महसूलच्या 7/12 उतारावर आहे पण अशी नोंद इतर अधिकारामध्ये आहे आणि मूळ मालक म्हणून महाराष्ट्र शासन वने दाखवला आहे। त्यामुळे या 2 लाख कुटुंबांना केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनांचा लाभ होत नाही, पीक कर्ज मिळत नाही, ॲग्री स्टॅक योजनेचे बेनिफिट मिळत नाही, नैसर्गिक आपत्तीचा नुकसान भरपाई मिळत नाही आणि बँकेचं कर्जही मिळत नाही, पीक कर्ज मिळत नाही। आदिवासी संघटनांनी आणि आदिवासी भागाच्या आमदारांनी मागच्या अनेक वर्षापासून मागणी केली होती की वनपट्टेधारकांना स्वतंत्र पद्धतीने 7/12 असावा। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली होती आणि मला सूचना दिल्या होत्या की आदिवासी पट्टेधारकांना त्यांना सर्व योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, याकरता गाव नमुन्यामध्ये सुधारणा करा। आणि आता मला या गोष्टीचा अभिमान आहे की आदिवासी वनपट्टेधारकाकरता 7E आणि 12E तयार करण्यात आला। प्रत्येक वनपट्टेधारकांना आम्ही 7E आणि 12Eची नोंद करू। त्यामध्ये वनपट्टेधारकाची नोंद आल्यानंतर आता या 2 लाख कुटुंबांना सर्वच योजना लागू होणार आहे। या कुटुंबांना शेतीचं कर्ज मिळेल, केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना मिळेल आणि त्यामुळे आदिवासी भागातील सर्व वनपट्टेधारकांना माझी विनंती आहे, आम्ही लवकरच त्याचा भूमी अभिलेख करणार आहोत, मोजणी करणार आहोत आणि आता एक मोठा अधिकार आता आदिवासी भागातील वनपट्टेधारकांना मिळणार। वनपट्टेधारकाकरता स्वतंत्र 7E आणि 12E तयार करण्यात आलेला आहे आणि हा निर्णय आदिवासीच्या कुटुंबांना अत्यंत सक्षम करणारा निर्णय आहे, त्यांना स्वामित्व देणारा निर्णय आहे आणि त्यामुळं आदिवासी शेतकरी कुटुंब हे सक्षमीकरणाकडे जाणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं सरकार, आमचं सरकार, या सरकारने आदिवासी भागातल्या जनतेला, शेतकऱ्यांना जो विश्वास दिला होता, आता वनपट्टेधारकांना 7E आणि 12E नमुना मिळाल्यामुळं आता हा संघर्ष संपणार आहे आणि एक मोठा फायदा राज्याच्या शेतकऱ्याला होणार है। आदिवासी परिवारों ने बहुत बार मोर्चे लाए, आदिवासी क्षेत्र में काम करने वाले विधायक, इन्होंने भी बहुत बार विधिमंडल में कहा, लेकिन ये निर्णय नहीं हो पा रहा था। लेकिन देवेंद्र फडणवीस जी की सरकार, हमारी सरकार ने निर्णय लिया है, ये बहुत ऐतिहासिक निर्णय है कि आज जिनको हम फॉरेस्ट के जमीन के जो पट्टे देते हैं, आज के रूल में क्या है, कायदे में क्या है, ये जो हम पट्टे वाटप करते हैं आदिवासी किसानों को, हमारे 7/12 जो एंट्री है इसमें इतर अधिकार में वो उसका रजिस्ट्रेशन किया जाता है, उनको लिया जाता है। लेकिन मूलतः जो मुख्य नाम शासन का होने की वजह से, फॉरेस्ट का होने की वजह से इन आदिवासी परिवारों को एग्री स्टैक का, क्रॉप लोन का, कोई भी एग्रीकल्चर की स्कीम हो, ये जो ओला गिरते उसकी नुकसान भरपाई हो, कुछ मिलता नहीं है। तो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने मेरे अध्यक्षता में समिति बनाई थी और इस समिति ने निर्णय लिया है और आज मैंने विधिमंडल में ये घोषणा की है और शासन निर्णय जाहिर किया है
अब जितना भी आदिवासी पट्टेधारक है इनको सबको 7 ई और 12 ई मिलेगा। 7 ई और 12 ई में जब उनका 7 ई में नाम आएगा अलग से, हर वन पट्टेधारक का एक नाम आएगा, और 12 ई में उनका क्रॉप आएगा, क्या क्रॉप लेते हो। 7 ई में नाम आएगा, 12 ई में क्रॉप आएगा। इससे क्या होगा कि डायरेक्टली स्वामित्व योजना, मोदी जी की सारी योजनाएं, किसानों की जो मोदी जी ने 6,000 रुपए दिए किसान सम्मान योजना वो मिलेगी, क्रॉप लोन मिलेगा, एग्री स्टॉक के पूरे फायदे मिलेंगे, ये सारा उनको मिलेगा। और 2 लाख परिवार, आदिवासी परिवार जो जूझ रहे थे उनको एक बड़ा न्याय इससे मिलेगा। आज से ही शासन निर्णय इश्यू कर दिया गया है और ये निर्णय का तुरंत हमारे सारे तलाठी है, हमारे सारे वहाँ लोकल ऑफिसर्स है, रेवेन्यू ऑफिसर्स है, ये फटाफट इसका फॉरेस्ट के जो पट्टे हैं इसकी 7 ई और 12 ई बनाएंगे और आदिवासी परिवारों का एक बहुत बड़ा एक जो रुका हुआ एक उनके जीवन की समृद्धि के ऊपर लेके जाने वाला निर्णय वो सरकार ने लिया है। वन हक्क कायद्याअंतर्गत वन पट्टा धारकाकरता स्वतंत्र गाव नमुना 7 ई व 12 ई लागू करण्याबाबतचं निवेदन आहे। अध्यक्ष महोदय, वन हक्क कायदा 2006 अंतर्गत पात्र आदिवासी व इतर पारंपरिक वन निवासी यांना पट्टे प्रदान करण्यात येतात। सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार वनपट्टा मंजूर झाल्यानंतर संबंधित वनपट्टा धारकाचे नाव 7/12 उतार्यातील इतर हक्क या सदरात नोंदवले जाते, तर कब्जेदार मालकी या सदरामध्ये महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असतो। या नोंदणी पद्धतीमुळे वनपट्टाधारकांना फार्मर आयडी मिळणे, बँकाकडून कृषी पीक कर्ज मिळणे, कृषी विभाग व शासकीय योजनांचा लाभ घेणे, तसेच नैसर्गिक आपत्तीमधील नुकसान भरपाई मिळणे यामध्ये व्यावहारिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत। या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, यासाठी आदिवासी संघटना तसेच विधिमंडळातील सन्माननीय सर्वच विधिमंडळ सदस्याची याबद्दलचा काहीतरी शासन या ठिकाणी काहीतरी कायद्यामध्ये सुधारणा करावी किंवा काही निर्णय करावा अशी मागणी होती। या अडचणी दूर करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती। समितीच्या शिफारसीनुसार वन पट्टाधारकासाठी विशेष बाब म्हणून स्वतंत्र 7/12 नमुना ई व गाव नमुना 12 ई तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला। गाव नमुना 7 ई मध्ये संबंधित वनपट्टाधारकाची नोंद घेण्यात येईल। गाव नमुना 12 ई मध्ये संबंधित जमिनीवरील पीकची नोंद घेण्यात येईल। या निर्णयामुळे वनपट्टाधारकांना पूर्वी येणाऱ्या अडचणी दूर होऊन त्यांना आता फार्मर आयडी, बँक कर्ज, कृषी विभागाच्या विविध योजना, ॲग्रीस्टॅक, नैसर्गिक आपत्तीची मदत व इतर कृषीविषयक शासकीय सुविधांचा लाभ अधिक सुलभपणे मिळू शकेल। म्हणजे आता आदिवासी वनपट्टेधारकाकरता जसं 7/12 आणि आपला उतारा असतो, गाव नमुना 12 असतो आणि 7/12 असतो, आता त्यांना 7 ई आणि 12 ई हा आता लागू झालेला आहे। या निर्णयामुळे राज्यातील 2 लाख अधिक आदिवासी कुटुंबांना तसेच इतर पारंपरिक वन निवासी वनपट्टाधारकांना याचा फायदा होणार आहे। ज्या ठिकाणी वनपट्टे वन ब्लॉक क्षेत्रामध्ये प्रदान करण्यात आले आहे त्या ठिकाणी भूमी अभिलेख विभागातर्फे संबंधित जमिनीचं सर्वेक्षण करून त्यांना जे वनपट्टेधारक आहे यांना हा 7 ई आणि 12 ई सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे। भूमी अभिलेख विभागामार्फत सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित वनपट्टाधारकाच्या जमिनीची नोंदही स्वतंत्र 7/12 नमुना 7 ई व गाव नमुना 12 ई मध्ये करण्यात येईल। या निर्णयामुळे वनपट्टाधारक आदिवासी तसेच इतर पारंपरिक वननिवासी यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास, कृषी क्षेत्रातील संस्थात्मक सुविधापर्यंत त्यांना पोहोच वाढवण्यास तसेच वन हक्क कायद्याअंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी एक फार मोठी मदत होणार आहे। या सभागृहातील सर्व आदिवासी क्षेत्रातील विधानसभा सदस्यांना माझी विनंती आहे, तातडीने आपापल्या विधानसभेच्या बैठकी घ्याव्यात आणि तातडीने या ठिकाणी हा 7 ई आणि 12 ई आपापल्या भागातील वनपट्टेधारकांना हा लागू करावा, जेणेकरून आमच्या आदिवासी विभागातील वनपट्टेधारकांना
त्यांच्या संपूर्ण त्यांच्या अधिकाराचा लाभ त्यांना होईल.